छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या नकाशावरील झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून आज ओळखले जाते. यामध्ये छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेचे आमदार अतुलजी सावे यांचा सिंहाचा वाटा आहे. या मतदारसंघातील प्रत्येक वॉर्डामध्ये आमदार निधीसह विशेष निधीच्या माध्यमातून विकास गंगा प्रवाहित करण्याचे काम त्यांनीच केले आहे. कामे केवळ सुरूच केली नाहीत तर सर्व विकास कामे पूर्णत्वास देखील नेलेली आहेत. त्यापैकीच एक विकसित वॉर्ड म्हणून नारेगाव वॉर्ड क्रमांक 35चा उल्लेख करता येईल. नारेगाव वॉर्ड क्रमांक 35च्या विकासामध्ये सावे साहेबांच्या प्रयत्नातून आणि पुरवलेल्या भरघोस निधीतून मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. या वॉर्डाच्या अंतर्गत असलेल्या जवळपास सर्व रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेले आहे. यामध्ये संभाजी चौक ते सावंगी बीड बायपास, धर्मवीर चौक परिसर, मनपा शाळेजवळील रस्ता, नारेगाव येथील मुख्य रस्ता, वोखाड ते जय भवानी चौक इत्यादी रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या कामांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जनता स्पेअर पार्ट येथील मुख्य रस्ता आणि गल्ली क्रमांक 4 व 5 येथील रस्त्यांचे काम देखील प्रस्तावित आहे. या व्यतिरिक्त या ठिकाणी मुख्य नाला व रोड क्रॉसिंग पाईप टाकून ड्रेनेजचे काम देखील पूर्णत्वास नेण्यात आलेले आहे. नारेगाव वॉर्ड क्रमांक 35 अंतर्गत इतरही अनेक विकास कामे अतुलजी सावे साहेबांच्या माध्यमातून पूर्णत्वास गेली आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण, स्वामी समर्थ मंदिरासमोरील आणि हिंदू स्मशानभूमीजवळ सामाजिक सभागृहांची उभारणी इत्यादी विकास कामांचा समावेश आहे. तसेच वॉर्डामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि आनंद गाडे नगर येथील बौद्ध विहाराच्या कामाला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे. नारेगाव वॉर्ड क्रमांक 35च्या विकासासाठी सर्व योजनांच्या माध्यमातून अतुलजी सावे साहेबांनी आतापर्यंत तब्बल 12 कोटी 29 लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. तसेच या वॉर्डासाठी 1 कोटी 15 लक्ष रुपयांचा प्रस्तावित विकास निधी देखील देण्यात आलेला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून आणि एवढ्या प्रचंड निधीतून वॉर्डामधील विविध विकास कामे आणि नागरी सुविधांची कामे मार्गी लागल्याने स्थानिक रहिवासी हे अतुलजी सावे साहेबांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत आहेत. शांत, संयमी, मनमिळावू आणि प्रामाणिक काम व विकासावर ठाम असणारे आपले लोकप्रतिनिधी अतुल सावे साहेबांना नागरिकांची साथ आणि आशीर्वाद यापुढे देखील कायम राहतील हा विश्वास आहेच. धन्यवाद.